बिल्कुल हमारे सहयोगी राजू जी कुछ सूचना हमें दे रहे हैं कि वो कहते हैं कि यहाँ पर जितने भी दर्शक आते हैं वो आपका खेल देखने के लिए आते हैं, तो आप अगर उन्हें भी उनसे भी इंतजार करवाएंगे तो गलत होगा, इसलिए आप जल्द से जल्द फील्ड सेटिंग करिए और आपका समय समाप्त हो गया है 1 मिनट का। चलिए मुकाबला शुरू होने जा रहा है। सलामी बॉलर अपने मोर्चे पर तैयार हैं। बॉलर है विशाल भोईर। मैं एक बार फिर आपको याद दिला दूं कि कल जो इस श्रृंखला का आगाज हुआ था, महाराष्ट्र राज्य के अल्पसंख्यक विकास मंत्री नवाब मलिक साहब तशरीफ लाए थे। चलिए 1 रन की पेनल्टी, 1 बॉल की पेनल्टी लग चुकी है आपको। अब आपको अंतिम ओवर में केवल 5 गेंदें खेलने को मिलेगी। नियमों के अनुसार यहां पर हमारे जो निर्णायक बैठे हुए हैं प्रवीण मुंबईकर, उन्होंने बताया कि आपको 1 गेंद की पेनल्टी दी जा चुकी है क्योंकि अभी तक आपने खेल शुरू नहीं किया है, तो जाहिर सी बात है कि आपको 1 बॉल की पेनल्टी लग जाएगी। मुकाबला शुरू हो रहा है। 3 ओवर और 4 ओवर और 5 गेंदों का मुकाबला होगा। और भी अगर आप टाइम बर्बाद करते हैं, समय की बर्बादी करते हैं, तो आपको 1 और बॉल की पेनल्टी दी जाएगी। ये सख्ती इसलिए मैं आपको बता रहा हूं, ये सख्ती इसलिए बरती जा रही है क्यों, ताकि किसी को यहां पर बख्शा नहीं जाएगा। इससे पहले बामन डोंगरी टीम को भी ये भुगतना पड़ा था। अब आपको दूसरा बॉल अगर पेनल्टी नहीं चाहिए तो जल्द से जल्द बॉलिंग शुरू करें। हर मिनट में 300 रुपए का डीजल जलता है, तो जाहिर सी बात है कि थोड़ा आर्थिक बातों पर भी ध्यान दें। बल्लेबाज आपको भी ये नियम लागू हैं। चलिए अंपायर आप निर्देश दीजिए। मुकाबला शुरू होने का अंपायर का इशारा आ चुका है। बॉलर तैयार है विशाल भोईर। पहली गेंद, लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, स्ट्राइक पर अभय। 1 बॉल की पेनल्टी जा चुकी है। पहली गेंद, लेफ्ट हैंडर बल्लेबाज और राइट हैंडर बॉलर सुरक्षात्मक तरीके से खेल, हल्के हाथों पुश किया कवर की दिशा में, मिड ऑफ और कवर के बीच में गेंद को खेल दिया। सिंगल के लिए दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदले। सिंगल के साथ खाता खुला है अभय का और कोपरोली टीम का भी। दूसरी गेंद, हा क्या बात है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी बैकफुट पे जाके। हालांकि इस गेंद को कट करने का प्रयास किया था, लेकिन गेंद में इतनी ज्यादा उछाल थी और इतनी गतिमान गेंद थी कि बल्लेबाज को मौका ही नहीं मिला। हालांकि वो देखते ही रह गए गेंद की तरफ। हालांकि इस बीच अपील हल्की सी जरूर हुई थी सभी फील्डर्स द्वारा, लेकिन अपील में उत्साह ज्यादा था, लिहाजा अंपायर ने अपील को खारिज कर दिया। 2 गेंदें 1 रन। ये फुल टॉस गेंद और सीधे फील्डर के हाथ में थी, लेकिन यहां पर फील्डिंग थोड़ी सी गलत हुई जिसका खामियाजा भुगतना पड़ा बॉलर को। 2 रन तो बल्लेबाजों ने पूरे किए और इसी बीच तीसरे रन के लिए पलटे, तो 3 रन के इजाफे के साथ स्कोर को पहुंचा दिया 4 पर। आसान था इस गेंद को रोकना, लेकिन फील्डर शायद किसी और विचार में मशगूल थे। शायद यही वजह है कि वो गेंद को नहीं रोक पाए। अक्षय पाटिल जो स्क्वायर लेग पर फील्डिंग कर रहे थे, आसान था उनके लिए ये गेंद रोकना, लेकिन शायद विचार मंत्रणा चल रही थी उनके मन में और यही वजह थी कि वो गेंद को नहीं रोक पाए थे। बहरहाल वो पॉइंट पर है अभी। अगली गेंद, ओ ये और बेहतरीन गेंद। मैं बता दूं आपको 9 खिलाड़ियों के साथ खेल रही है इस वक्त पोसरी टीम, और पावर प्ले जो सर्कल है, पहला दायरा है, उसके बाहर एक भी खिलाड़ी मौजूद नहीं है, तो ये भी एक साहस का काम है। इस बीच गेंद और यकीनन यहां पर 4 रन जरूर मिलेंगे, लेकिन यहां पर कैच भी, क्या बेहतरीन प्रयास किया था कैच करने का, लेकिन ये कामयाब नहीं हो पाए। ये बात अलग है कि वो कामयाब नहीं हो पाए, लेकिन जिस तरह से उन्होंने प्रयास किया था वो भी काबिल तारीफ। 2 रन इस बीच पूरे किए। 5 रन अब तक
4 गेंदों में आए थे, पहली गेंद पर 1 रन, यानी कुल मिला के 6 रन हुए, तो 6 रन बिना किसी नुकसान के। 9 खिलाड़ियों के साथ खेलते हुए ओसरी टीम काफी दूर से आई है, तो जाहिर सी बात है कि उनके ऊपर इस वक्त दबाव जरूर होगा, लेकिन ये निश्चित रूप से सराहना करनी होगी प्रवीण इन खिलाड़ियों की, क्योंकि इतने विपरीत हालातों में वो खेल रहे हैं कि रनों को बचाना बहुत मुश्किल है। यहाँ पर बॉलर की भी सराहना करनी होगी, क्योंकि ऐसी हालात में बॉलर का सटीक गेंदबाजी करना बहुत लाजमी होता है, और वही किया है पहले बॉलर विशाल ने, जिन्होंने केवल 6 रन दिए हैं अपने पहले ओवर में। हालांकि उनका दुर्भाग्य एक ये भी है कि उन्हें एक बॉल की पेनल्टी मिली है, यानी अगर वो बल्लेबाजी के लिए उतरते हैं तो उन्हें 4 ओवर और 5 गेंदें ही खेलने का अवसर प्राप्त होगा। ऐसे में उन्हें बल्लेबाजों को रोकना होगा एक सीमित स्कोर पर, ताकि वो रनों को पूरा कर सके, लक्ष्य को पूरा कर सके। दूसरा ओवर लेकर आएंगे नए बॉलर मनीष तात्रे। क्या होगा मनीष तात्रे के इस ओवर में, ये तो हम आपको जरूर बताएंगे, लेकिन एक बार फिर से आपको याद दिला दे कि सागर घरत और उनके सहयोगियों द्वारा आयोजित ये आरके ट्रॉफी रविशेठ पाटिल के जन्मदिन के उपलक्ष्य में आयोजित की गई है, और ये स्मरण है स्वर्गवासी सूरज घरत का, जो बहुत जल्द इस दुनिया को अलविदा कर गए। उनकी याद में ये श्रृंखला खेली जा रही है। सागर घरत जो उनके बड़े भाई हैं उनके द्वारा, और सागर घरत की विशेष सराहना करनी होगी, क्योंकि उन्होंने हर मोर्चे पर पूरा प्रयास किया है कि हर प्रकार की सुविधा खिलाड़ियों को मिले। आयोजक सदस्य हैं उनके द्वारा, कमेंटेटर्स, स्कोरर्स, अंपायर, सभी को यहाँ तक कि दर्शकों को सुविधा मुहैया कराने का प्रयास इस श्रृंखला के माध्यम से सागर घरत और उनके सहयोगियों ने किया है। तो निश्चित रूप से ये श्रृंखला याद रखी जाएगी आरके ट्रॉफी के नाम से भले ही, लेकिन सागर का नाम जरूर याद रखा जाएगा। बहरहाल दूसरा ओवर लेकर आए हैं नए बॉलर मनीष तात्रे। पहली गेंद के लिए वो तैयार है, उनके सामने है बल्लेबाज हितेश म्हात्रे। दोनों बल्लेबाजों से ज्यादा उम्मीदें हैं। हालांकि पहले ओवर में उन्होंने बिल्कुल सावधानी से खेला है, कोई जोखिम नहीं उठाई। एक का कैच उड़ा जरूर था, लेकिन उस कैच को नहीं लपक पाए थे, लेकिन अभी तक अपनी दोनों विकेटें उन्होंने सलामत रखी हैं। इस बीच एक गेंद लॉन्ग ऑन की दिशा में खेला, क्षेत्र रक्षक वहां पर मुस्तैद, गेंद को रोका, सिंगल के लिए दोनों बल्लेबाजों ने अपने कदम बढ़ाए। स्कोर पहुंचा 7 पर बिना किसी नुकसान के। एक बार फिर मनीष तात्रे अपने मोर्चे की तरफ। केवल 9 खिलाड़ियों के साथ मैदान पर उतरी हुई ये ओसरी टीम काफी दूर से आई है, रसायनी एरिया से, और उतनी दूर से आने के बाद भी 2 खिलाड़ियों के बिना खेल रही है। ये बहुत बड़ा साहस का परिचय दिया है। ये ऑफ स्टंप के बाहर की गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर से 6 रन के लिए। खराब गेंद। तो जैसा मैंने कहा कि 9 खिलाड़ियों के साथ मैदान पर उतरी है पोसरी टीम। अगर यहाँ पर 11 खिलाड़ी होते तो शायद इस गेंद को कैच किया जाता, लेकिन बदकिस्मती है कि वहां पर कोई फील्डर मौजूद नहीं था और 6 रन मिले थे बल्लेबाजों को। तो ये पहला छक्के के साथ स्कोर पहुंचा 13 पर। और अब बल्लेबाज और अंपायर के बीच कुछ चर्चा हो रही है। चर्चा का क्या नतीजा निकलता है ये बाद में देखा जाएगा, लेकिन बॉलर फिर एक बार अपने बॉलिंग मार्क पर तैयार हैं। सामने है बल्लेबाज अभय म्हात्रे, जिन्होंने अब तक 5 गेंदें खेली हैं और 9 रन बनाए हैं। और इसी बीच ये 2 अतिरिक्त 2 खिलाड़ी जो 10वें और 11 नंबर के खिलाड़ी इस वक्त मैदान पर पहुंच चुके हैं, लेकिन 1 मिनट का समय उन्होंने देरी की। मैं समझता हूं कि समय कितना कीमती है इसका अंदाजा अब लगाया जा सकता है। अगर 1 मिनट पहले ये 2 खिलाड़ी मैदान पर होते तो शायद इस वक्त बल्लेबाज अभय मैदान से बाहर होते। अगली गेंद
फिर एक बार उसी दिशा में मारने की कोशिश, लेकिन अब की बार ताकत नहीं लगा पाए थे और ना ही इसमें कोई जान थी इस शॉट में। लेकिन फिर भी बल्लेबाजों को 2 रन मिले तो 2 रनों के साथ स्कोर बढ़कर पहुंचा 15 पर। दूसरा ओवर प्रगति पर है। दूसरे ओवर की चौथी गेंद। फिर एक बार ब्लॉक होल में मारने की कोशिश और यहां पर रनआउट का खतरा था जरूर, लेकिन थोड़े से हड़बड़ा गए बल्ले बॉलर, जिसकी वजह से रनआउट नहीं कर पाए। सिंगल इस बीच पूरा किया गया। सिंगल के साथ स्कोर पहुंचा 16 पर। इस ओवर में अब तक 10 रन खर्च किए हैं बॉलर मनीष तात्रे ने। अब की बार स्ट्राइक पर हितेश। अभय नॉन स्ट्राइक एंड पर है। एक छक्के के साथ उन्होंने 12 रन बनाए हैं। स्ट्राइक पर हैं हितेश, जिन्होंने 3 गेंदों का मुकाबला किया है, 4 रन बनाए हैं। अगली गेंद मिस कर गए। बाकी का काम विकेट कीपर ने पूरा किया। और अब आखिरी गेंद के लिए फिर एक बार बॉलर मनीष तात्रे। बॉलर मनीष ने दौड़ना शुरू किया, अंपायर को पास करते हुए स्टंप के नजदीक से उठा दिया इस गेंद को, लेकिन इस बार गेंद के नीचे फील्डर है और इसी के साथ ये बेहतरीन कैच। बल्लेबाज आउट हो गए हैं। प्रणय भोईर ने यह बेहतरीन कैच किया और हितेश को पैविलियन का रास्ता दिखाया। तो इसी के साथ आखिरी गेंद पर बल्लेबाज को आउट करके मनीष ने वापसी करी जरूर थी, लेकिन इसके बीच उन्होंने लगभग 10 रन खर्च किए हैं। तो 2 ओवरों के समाप्ति के बाद स्कोर है 16 रन, 8 रन प्रति ओवर की औसत से। अगले 4 ओवरों में क्या होता है, अगले 3 ओवरों में क्या होता है, इसका लेखा जोखा बताने के लिए माइक्रोफोन पर आ रहे हैं मेरे सहयोगी कमेंटेटर, युवा और प्रतिभाशाली कमेंटेटर दीपक पाटिल। हॅलो, थँक्यू सो मच हरीजी मोकल सर. तर जाऊया मैदानाच्या दिशेनं पुन्हा एकदा. पहिल्या ओव्हर, एक मिनिट दीपक, पहिल्या ओव्हरला 6 आणि दुसऱ्या ओव्हरला 10 धावा झाल्या. तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना कोपरोली 11 कोपरोली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 16 धावा. 2 खेळाडू मात्र पोसरी संघाचे उशिराने दाखल झाले. थोडासा सामन्याला विलंब झाला. एक चेंडूची मात्र पेनल्टी दिली गेली. पहिल्याही मॅच मध्ये मात्र एक चेंडूची पेनल्टी बामणडोंगरी संघाला दिली गेली होती, तरीही बामणडोंगरी संघाने मात्र विजय नोंदवला. त्यामुळे पेनल्टी कोणाला लागू नये हीच आमची अपेक्षा. त्यामुळे पुढचे संघ आपण वेळेमध्ये हजर व्हा. तिसऱ्या षटकाला सुरुवात ऑफस्टम्पच्या बाहेर शपल क्रॉस होऊन मात्र अगदी फाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला होता, परंतु बॉल मात्र निर्धाव जातोय. मयूर पाटीलचा यावेळचा बॉल मात्र घेऊन काय तो लॉंग ऑन कडे सिंगल मात्र त्या ठिकाणी मिळाली. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं मात्र चरणनं खातं उघडलंय 1 या धाब्यानं आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 17 या आकड्यावर. थोडंसं संत आणि सावधानतेनं मी तर म्हणेन सुरुवात केले. पहिल्या ओव्हरमध्ये पोसरी संघाचे दोनही खेळाडू सर्कल रिस्ट्रिक्शन मध्ये सगळेच्या सगळे खेळाडू होते, कारण 9 खेळाडूंनिशी मात्र हा संघ खेळत होता. त्यामुळे मुक्तपणे खेळण्याची संधी होती. परंतु विशाल भोईरचं मी कौतुक करेन, कारण पहिल्या ओव्हरमध्ये मात्र टिचून मारा केला गेला आणि खास करून ऑब्रेक पद्धतीचे चेंडू जे हाताळले विशाल भोईरनं लाजवाब कामगिरी मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि म्हणूनच पहिल्या षटकामध्ये 9 खेळाडू असताना सुद्धा दर्जेदार खेळ मात्र या संघाने दाखवला. राऊंड विकेटनं यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॉल मात्र बॅकफुट पॉइंट कडून निघालाय. तो थर्ड मॅन सीमा रेषा पार. 4 धाबां करता कोपरोली टीम साठी मात्र हा चौकार येतोय अभय मात्रेच्या बॅट मधून.
नेक्स्ट मॅच असणार आहे आई एकविरा बंगारपाडा विरुद्ध देवांश इलेव्हन चिंचपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्या इनिंगचा खेळ होण्याच्या अगोदर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी आपण हजर राहायचं आहे, जेणेकरून कोणतीही पेनल्टी आपल्याला लागू नये. ही आपल्यासाठी पहिली अनाउन्समेंट आहे. बंगारपाडा आणि चिंचपाडा त्या चौकाराच्या सहाय्यानं मात्र धावफलकावर धावा लागल्यात त्या 21 धाबा. 21 रन्स 21 धाबा झाल्यात. कालचा रात्र मात्र गाजवली होती दाराबे आणि कराबे संघानं. इथे बॅटची एज आणि बॉल अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट चाललाय. व्यवस्थित प्रॉपर टायमिंग नव्हतं. चान्स जरूर आहे या ठिकाणी, परंतु थ्रो उशिरानं आलाय. दुहेरी धावांचं योगदान मात्र मिळालं. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचलाय. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. दीपक, 1 मिनट की देरी से क्या होता है इसका निर्णय यकीनन इस मैच के फैसले को देखने के बाद लगेगा, क्योंकि जो कैच हो सकता था वो कैच 6 में यानी छक्के में तब्दील हुआ अगर वहां पर फील्डर होता तो. 2 खिलाड़ी जो देरी से आए थे जिनकी वजह से ये छक्का मिला था विपक्षी टीम को, तो मुझे लगता है कि अगर वहां पर फील्डर होता तो यकीनन वो छक्का न जाता और वो छक्का जो अंतिम क्षणों में निर्णायक साबित होगा. नक्कीच हा हा खेळच जणू 11 खेळाडूंशी यासाठीच खेळला जातो. यावेळेचा हा फटका उंच गेलाय आणि स्वतः मयूर धावतोय आणि या झेल मात्र स्वीकारत असताना फलंदाज मात्र बाद होईल. लागलेला अजून एक झटका कोपरवली इलेव्हन कोपरवली संघाला. सलामीवीर अभय मात्रेच्या खेळीचा अंत. धावफलकावर धाबा लागल्यात ते आतापर्यंत 24 धाबा 24 रन्स. दोनही सलामीवीर अभय मात्रे आता बाद झालाय, ज्यानं 18 धाबांचं योगदान दिलं. एक षटकार, एक चौकाराच्या सहाय्यानं मात्र खूप चांगलं खेळत होता, परंतु इथे मात्र मयूर पाटीलनं आपल्या जाळ्यामध्ये फसवलंय. हितेश मात्रे जो झटपट बाद झाला, आक्रमक खेळाडू या संघाचा, परंतु दोनही सलामीवीर ज्या फलंदाजांवर जास्त करून कोपरवली संघाचा भरोसा असतो, हे दोनही फलंदाज आता मात्र तंबूमध्ये दाखल झालेत. चरण मात्रे आणि प्रितेश पाटील या खेळाडूकडे सुद्धा तेवढी क्षमता आहे. आक्रमकतेनं स्ट्रोक मात्र मैदानाच्या बाहेर तो चेंडूला मात्र धाडू शकतो आणि करावं लागेल आता मात्र, कारण समोर तेवढाच ताकदवान संघ आहे. खालापूर विभागामधील एक नामवंत संघ आहे मयूर पाटीलचा. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल मागे येतोय फर्स्ट स्वीप कडे. तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. तिसरं षटक समाप्त झालंय. पहिली ओव्हर आपण पाहिली होती विशाल भोईरच्या षटकामध्ये 6 धाबा. त्यानंतर मात्र मनीष तात्रेनं षटक टाकलं 10 धाबांचं आणि मयूर पाटीलनं पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय, कारण या ओव्हर मध्ये आल्या फक्त 8च धाबा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर कोपरवली इलेव्हन कोपरवली संघाची धावसंख्या आहे ती 24 धाबा. 8च्या सरासरीनं मात्र हा संघ पुढे चाललाय. आज सगळ्याच ताकदवान संघाचा खेळ पाहायला मिळणार. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं ते बामणडोंगरी आणि ओळे या 2 टीम्सला बामणडोंगरी संघानं मात्र पहिली लढत जिंकले. ही दुसरी लढत सुरू आजच्या रात्रीमधील. यानंतर बंगारपाडा आणि चिंचपाडा आणि चौथ्या लढतीमध्ये आपण पाहणार आहोत आरपी क्लब जस्कार विरुद्ध आराध्या स्पोर्ट्स क्लब टेंबोडे. हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळणार आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील आजही ताकदवान संघांचा खेळ तमाम क्रीडा रसिकांना मात्र अनुभवायला मिळणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर मात्र चौथ्या षटकाची जबाबदारी दिली जाते ती प्रणय भोईरवर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रणय भोईर सज्ज होतोय. चौथं षटक. राईट अमोर विकेटने यावेळेस पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे बॉल चाललाय. सिंगल येईल त्या ठिकाणी. प्रॉपर टायमिंग नव्हतं. जेव्हा तुम्ही फिरून अशा पद्धतीनं अनऑर्थोडॉक्स पद्धतीचे फटके खेळताय तुम्हाला प्रॉपर टायमिंग करावं लागतं आणि आजकाल बऱ्याच फलंदाजांची मात्र ही खूबी झाले या क्षेत्रामध्ये खेळणं. मग फाईन खेळणं, थोडंसं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग या क्षेत्रामध्ये खेळणं, रिव्हर्स स्वीप खेळणं, परंतु आजकाल अशाच अनऑर्थोडॉक्स पद्धतीच्या फटक्यांचा जास्त अवलंब केला जातो आणि हेच फटके आजकाल ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये तेवढेच आकर्षक सुद्धा वाटतात आणि धावा सुद्धा याच फटक्यांवर आता मात्र यायला लागल्यात. त्यामुळं सर्रासपणे प्रत्येक फलंदाज अशा पद्धतीचे फटके खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र पूल करायचा होता. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंगचा अभाव पाहायला मिळाला.
आणि दुसऱ्या धावेसाठी धावलेत, परंतु 2 रन्स मात्र कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोनही बॅट्समन मध्ये. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावर. 27 संत गतीने मी तर म्हणेन वाटचाल सुरू आहे. कालची मॅच आपण पहिली पाहिली होती, 50 धावा डिफेंड झाल्या होत्या या मैदानामध्ये, त्यामुळे निदान 50च्या आसपास तरी पोहोचावं लागेल. कारण कोपरवली 11 कोपरवली संघ म्हटला की गोलंदाजांचा भरणा असलेला संघ. या गोलंदाजीच्या जोरावर आजपर्यंत मात्र कोपरवली संघानं बऱ्याचशा नाईटच्या स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केलंय. आणि नाईट स्पर्धा म्हटली की कोपरवली संघ एक अर्थाने आपण म्हणूया नाईटचे चॅम्पियन. यावेळेचा हा फटका पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. बॉल कनेक्ट करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय, कनेक्ट होते परंतु व्यवस्थित मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडलं जात नाही प्रवीण, कारण प्रॉपर टाइम. प्रवीण आवाज वाढवायला सांग ना. यावेळचा फटका ऑन साइडला पाहायला मिळतोय, डीप मिड विकेट सीमारेषा पार, आणि हा उत्तुंग षटकार. या षटकाराच्या सहाय्याने मात्र कोपरवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावर, 34. आणि याच फटक्यांची मात्र आवश्यकता होती ती कोपरवली संघाच्या पाठीराख्याने, आणि तो फटका मात्र अखेरीस आलाय प्रितेश पाटीलच्या बॅटमधून. या खेळाडूकडे क्षमता जरूर आहे मोठे फटके खेळण्याची, आणि इथे मात्र तो फटका अखेरीस लगावलाय. ₹34 रन्स. प्रणय भोईरचं हे षटक आपण पाहतोय, षटक क्रमांक 14. खूप सुंदर स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. कैलासवासी सूरज घरत स्मृती आयोजित सागरजी घरत आणि त्यांची संपूर्ण टीम आरके ट्रॉफी वहाळ 2021 एक दीप्यमान आयोजन मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळालं. काल दीपक, वहाळ हे गावच असं आहे की या गावामध्ये वैविध्यता आहे, विविधतेने नटलेलं हे गाव आहे. या गावात सगळ्या प्रकारचे लोक राहतात, म्हणजे सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. आणि आता तरी काय हे नवी मुंबईला अगदी जोडलं गेलेलं आहे, आणि त्यामुळे नवी मुंबईमध्ये सुद्धा वहाळ गावची ख्याती आहे. दरम्यान आत्ताचा चेंडू हा बीट होतोय, फलंदाज क्षेत्ररक्षक आहे अर्थात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जातो, आणि या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. तर आपण चर्चा करत होतो वहाळ गावची. विविधतेने नटलेला गाव, ज्या गावामध्ये क्रिकेट आहे, त्याचबरोबर अध्यात्म आहे, त्याचबरोबर राजकारण आहे, त्याचबरोबर समाजकारण आहे, सांस्कृतिक वारसा या गावाला लाभलेला आहे. आणि अशा गावामध्ये सागर घरत याच्यासारखा एक उदयोन्मुख तरुण की ज्यानं क्रिकेट ची पंढरी बनवली आहे खरं तर वहाळ गावाला, निश्चितपणे एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सागरचं कौतुक केलंच पाहिजे. कारण त्याच्यामुळेच आपल्याला हा क्रिकेटचा वारसा किंवा क्रिकेटचा हा थरार अनुभवायला मिळतोय. नक्कीच फार मोठी स्पर्धा यंदाच्या हंगामामध्ये मात्र फुल नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र फटका फसलाय आणि बॉल सरळ जातोय तो प्रणय भोईरच्या हातामध्ये. आणखीन एक सफलता मात्र, आणखीन एक फलंदाज कोपरवली संघाचा बाद होतोय. प्रितेश पाटील त्याच्या षटकारानं नक्कीच आशा पल्लवीत झाल्या होत्या थोड्याशा, परंतु तोही अखेरीस मात्र बाद होतोय. आणि 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय, आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात, त्यात 34 धावा. 4 षटकं 34 धावा ही सध्याची स्थिती आहे. शेवटचं षटक बाकी, आणि शेवटच्या षटकामध्ये काय घडतंय याचं वर्णन आम्ही आपल्याला निश्चितपणे ऐकवू. पण पुन्हा एकदा मी वहाळ गावाकडे येतो, कारण मला आठवतं साधारणपणे 20 वर्षापूर्वी वहाळचा आणि माझा पहिला संबंध आला तो आदरणीय रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून. रविशेठ पाटील हे सुद्धा नुकतेच कॉन्ट्रॅक्टर म्हणून उदयाला येत होते, आणि त्या काळात खरं तर एखाद्याला मदत करणं सुरुवात ते एखाद्या माणसाची, मात्र रविशेठ पाटील यांनी त्या कोणत्याही गोष्टीचा मुलायजा न बाळगता ज्या पद्धतीनं मदतीचा ओघ सुरू केला तो आजही सुरू आहे, आणि म्हणूनच परमेश्वरानं त्यांना बरकत दिली. तर अशा या वहाळ गावचं माझं नातं हे साधारणपणे 20 वर्षांपूर्वीचं आहे. आणि आपल्या समोर आपण बघतोय मनोज मामा, ज्यांना सगळेजण अख्खं गाव त्यांना मामा म्हणून संबोधतं, ते सुद्धा रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. रात्री अपरात्री केव्हाही वेळी अवेळी केव्हाही तुम्ही फोन केलात तरी ते रिक्षा घेऊन त्या पेशंटला गुणे सरांच्या दवाखान्यामध्ये पोहोचवण्यामध्ये तत्पर असतात. अजूनही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वहाळ गावाबद्दल बोलायच्यात, मात्र सध्या आपण लक्ष केंद्रित करूया शेवटच्या षटकाकडे. अखिल भोईरचं हे षटक क्रमांक 5वं आणि अंतिम षटक आपण पाहतोय. फक्त मनगटाच्या सहाय्यानं बॉल वळवला गेला, तो स्क्वेअर ऑफ द विकेट. दुहेरी धावा या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या, आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या लागली ती 36 या आकड्यावर. इथून मात्र एक समाधानकारक धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल.
कारण समोर मात्र तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. कारण विस्फोटक फलंदाज समोरच्या संघामध्ये आहेत. मयूर पाटील सारखा पाहायला गेलं तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. अखिल भोईर सारखा दर्जेदार फलंदाज या स्क्वॉड मध्ये आहे. त्यामुळे धावा कराव्या लागतील. धावांचं पाठबळ आपल्या गोलंदाजांना द्यावं लागेल. समोरच्या दिशेमध्ये यावेळेस मात्र फटका केसला आहे. तो पायडिश लॉंगॉन सीमारेषा पार. स्लॉगोरच्या षटकामध्ये मात्र धावा जमवतोय तो कोपरोली संघ. या चौकारानं मात्र टीमची धावसंख्या चाळीस या आकड्यावर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पहिल्या 2 बॉलवर 6 धाबा आल्यात. त्यामुळे स्लॉगोरच्या षटकामध्ये मात्र हाणामारी केली जाणार हे मात्र निश्चित आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आता मात्र पावलं टाकली जातात ती कोपरोली 11 कोपरोली संघाकडून. गोलंदाजी मार्कवर अखिल भोईर राईट अमोर विकेट ना थोडासा वेट केला होता परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र वळवलेला हा बॉल. लेग स्पिन 12 पाहायला मिळाला. थोडासा बाउन्स सुद्धा या खेळपट्टीमध्ये पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मात्र कम्प्लिटली बीट झाला तो चरण मात्रे. थोडासा वेगवान मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये इथे मात्र बॅटची एज घेतली गेली आणि काय जेल टिपलाय तो यष्टीरक्षकानं विशाल पाटील आणि फलंदाज मात्र बाद होतोय. चरण मात्रे फलंदाज क्रमांक 4 या वेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि निखिल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. होम ग्राउंड आहे निखिल म्हात्रेचा. याच मैदानावर त्याचा रोजचा सराव आहे. त्या मैदानाच्या खाणाखुणा त्याला माहिती आहेत. परंतु इथे मात्र या 2 बॉलवर निदान एखादा मोठा फटका. अकुटप्प्याचा बॉल होता. मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता परंतु पुन्हा एकदा एकच धाव मात्र मिळते. फक्त 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 41 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच असेल आई एकविरा बंगारपाडा विरुद्ध देवांश 11 चिंचपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असणं फार गरजेचं आहे कारण पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. यावेळेचा बॉल खूप चांगली फिल्डिंग. एकच धाव त्या ठिकाणी येईल. सिंगल धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती पहिल्या सत्रामध्ये 42 42 या आकड्यावर आणि 43 धावा. इथून मारा करावा लागेल. आणि सर पाहायला गेलं तर या कोपरोली संघाकडे गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. सगळेच गोलंदाज मी म्हणेन अगदी घातक आहेत आणि गोलंदाजीच्या जोरावर बऱ्याच वेळा नाईट स्पर्धेमध्ये मात्र चमकदार कामगिरी केली. कोसरी Hello, check. Hello.
Hello check. Hello. Hello check. Hello check. Hello check. Hello. Hello. Hello check. Hello. Hello. Hello check. Hello. Hello. कोपरोली हॅलो, संघाला सूचना हॅलो, आहे चेक, क्षेत्ररक्षण लावून हॅलो. घ्या. Check. Check. Hello. जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान घेऊन उतरणार आहे तो पोसरी संघ. पोसरी संघाचं दुर्दैव आहे की पहिल्यांदा फलंदाजी क्षेत्ररक्षण करताना त्यांना 9 खेळाडूंसह पहिल्या 2 ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करावं लागलं आणि त्यानंतर त्यांना एका बॉलची पेनल्टी सुद्धा देण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांच्याकडे आता 29 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 29 चेंडूंमध्ये त्यांना बनवायच्यात 43 धावा. देवांश चिंचपाडा आणि भंगारपाडा. देवांश चिंचपाडा या ठिकाणी कर्णधार उपस्थित आहे. भंगारपाडा संघाचा कर्णधार अजूनही आलेला नाहीये. जर भंगारपाडा संघाचा कर्णधार वेळेवर पोहोचला नाही तर त्यांना सुद्धा पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. आज या स्पर्धेमधल्या 2 संघांना पेनल्टी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये पहिला संघ होता तो म्हणजे बामणडोंगरी संघ आणि दुसरा संघ होता तो पोसरी संघ. पोसरी संघाची सलामीची जोडी मैदानात उतरते आणि सलामीची जोडी काय करामत करते त्याचं वर्णन आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की या स्पर्धेमध्ये नियमावली अत्यंत कडक करण्यात आलेली आहे. आमचे मार्गदर्शक प्रवीण यांच्या माध्यमातून ही नियमावली बनवण्यात आलेली आहे. पुढचा जो सामना होणार आहे तो भंगारपाडा विरुद्ध चिंचपाडा आहे 2 संघादरम्यानचा आणि या सामन्यासाठी नाणेफेक करतील आदरणीय खंदारे साहेब. मी खंदारे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करावी. तर टॉस संपन्न केला जातोय सन्माननीय कंदारे साहेबांच्या शुभ हस्ते. बंगारपाडा आणि चिंचपाडा या 2 टीम्स मध्ये हेड इज द कॉल अँड टेल इट इज. अर्जुन काय निर्णय आहे? टॉस जिंकलाय, निर्णय नंतर सांगणार आहात. संघाला शुभेच्छा. 5 षटकांचा सामना असेल. तर चिंचपाडा संघानं टॉस जिंकलाय परंतु निर्णय त्यांचा पेंडिंग आहे. वळूयात सामन्याकडे. पहिलं षटक आणि पहिल्या षटकातला पहिला चेंडू निर्धाव जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 43 धावांची आणि या 43 धावा कशा पद्धतीनं केल्या जात आहेत ते लवकरच आपल्याला कळेल. वास्तविक पोसरी संघाला एक चेंडू कमी खेळायला मिळणारा. दरम्यान आत्ताचा चेंडू सुंदररित्या शफल करत चेंडू पूल केलाय तो फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर आणि हा पहिला चौकार वसूल केलाय. 4 धावा बिनबाद. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 43 धावांची. माझ्या सोबत आहेत गुणलेखक प्रणय म्हात्रे, समालोचक दीपक पाटील आणि आमचे अनुभवी समालोचक प्रवीण दुगाड. साधारणपणे 20 वर्षे ते समालोचन करतायत. निश्चितपणे क्रिकेट प्रेमींसाठी किंवा खेळाडूंसाठी सुद्धा ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की खूपच प्रतिभावान असे हे सगळे कॉमेंटेटर्स आहेत. पहिल्या षटकातला 3रा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज चरण आणि त्याच्या समोर आहे फलंदाज अखिल भोईर. जिंकण्यासाठीचं लक्ष्य आहे 43 धावांचं. सुंदर फटका फ्लिक केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. स्क्वेअर लेग सीमारेषा पार करतोय आणि अशा पद्धतीनं सलग दुसरा चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज 4 आणि 4 8 बिनबाद. सर पाहायला गेलं तर अखिल भोईरचं फक्त चौकार पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग येत असतो. षटकारांसाठी जास्त जात नाहीये. षटकार जेव्हा मिळेल तेव्हा मारतोच परंतु त्याचे चौकार पाहणे क्या फार बात नयनरम्य है, आहेत. क्या बात आहे. आणि खरंच अतिशय सुंदर फटका हा बॅकफुटवर जाऊन ज्या पद्धतीनं त्यानं कट केलाय गली आणि पॉइंट यांच्या मधून त्यांना तो ज्याला आपण म्हणतो की एक गॅप असा काढला त्यानं की क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते मात्र त्यांना
फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागली, त्याच्या पलीकडे त्यांच्या हातात काहीही नव्हतं. सलग तिसरा चौकार आणि चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी त्यानं साध्य केलेली आहे. आता चौकारांची हॅट्रिक झाली असली तरी त्याला अजून त्यासाठी मात्र बक्षीस नाहीये. 6 चौकारांसाठी त्याला बक्षीस आणि हा चौथा चौकार. क्या बात आहे, सलग 4 चौकार. नक्कीच पहिल्याच षटकात ज्या पद्धतीनं फलंदाज अखिल, ज्याप्रमाणे दीपक म्हणाले मला की आत्ताच त्यांनी सांगितलं की येणारा प्रत्येक प्रेक्षक हा अखिलचे चौकार बघण्यासाठी येतो आणि त्याच्या फलंदाजीतली नजाकत बघण्यासाठी येतो. प्रत्येक फटका त्यानं ज्या पद्धतीनं खेळून काढलाय त्याच्यामध्ये सुद्धा वैविध्य होतं. पहिला चौकार त्यानं फ्लिक करून स्क्वेअर लेगला घेतला, त्यानंतरचा हा पुढचा चेंडू होता ज्याच्यावर अपील करण्यात आला, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलंय. काय झालंय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र चेंडू निर्धाव गेलाय. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 43 धावांची. या खेळाडूबद्दल म्हणजे अखिल बद्दल मला माहिती दिली जाते ते प्रवीण गायकर यांच्याकडून की बदलापूर दापिवली स्पर्धेमध्ये तो 2020-21 चा पहिला मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आहे. बायकर मॅन, ज्याला बाईक मिळाली होती मॅन ऑफ द सिरीज चं बक्षीस म्हणून. निश्चितपणे त्याच्याकडनं आता त्याच्या पाठीराख्यांची फार मोठी अपेक्षा असणार आहे, कारण लक्ष तसं पाहिलं तर छोटं नाहीये. जवळजवळ 43 धावा करायच्या आणि पहिल्याच षटकामध्ये त्यानं लक्ष्याच्या दिशेनं पाठलाग करताना ज्या पद्धतीनं त्यांनी पहिल्या षटकामध्ये 4 सलग चौकार मारले, त्यावरनं त्याची योग्यता त्यानं सिद्ध केलेली आहे. आणि असा खेळाडू मालिकावीर होणार नाही तर काय, कारण शेवटी प्रत्येकाचा जो खेळ असतो तो त्याच्या पद्धतीनं तो खेळत असतो, मात्र त्याच्या खेळाची छाप पडणं फार गरजेचं असतं. आणि या ठिकाणी मला असं वाटतं की निखिल यानं त्याच्या खेळाची छाप 2020-21 मध्ये निश्चितपणे पाडलेली आणि ते सातत्य त्याने अजूनही राखलेलं आहे. पहिलं षटक संपलंय, 16 धावा. दुसरं षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज मिथुन म्हात्रे. आणि आता तुलनात्मक दृष्ट्या जर पाहायचं झालं तर 23 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज आहे. दरम्यान आताचा चेंडू लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जातोय, अर्थात यष्टीरक्षकांना अतिशय चपळा तो चेंडू अडवला आणि फलंदाजाला जखडून ठेवलं. तर अशा पद्धतीनं हा पहिला चेंडू खूप मोठ्या कालावधीनंतर निर्धाव जातोय. आता आवश्यकता आहे 22 चेंडू आणि 27 धावांची. पुढचा चेंडू आणि हा अतिशय सुंदर फटका स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या वरून मनीषनं मारलेला. म्हणजे ज्या पद्धतीनं अखिलनं सुरुवात केली त्याच्या पावलांवर पाऊल टाकत मनीषनं सुद्धा सुरुवात केली आणि त्याने हे सिद्ध केलंय की तू चल मी येतोच आहे. क्या बात आहे. 6 धावा आणि या 6 धावानंतर धावसंख्या पोहोचते ती 22 वर. जिंकण्यासाठी आता मात्र आवश्यकता आहे ती 21 चेंडूंमध्ये 21 धावांची. धावांचं आणि चेंडूंचं गणित आता समान. तर नक्कीच इथून मात्र बॉल टू बॉल मॅच आले, त्यामुळं जरी एक चेंडूची पेनल्टी असली तरी हे लक्ष आता मात्र आवाक्यात यायला लागले. ते पोसरी संघाचे क्लास बॅटिंग आहे, अखिल भोईरकडे क्लास आहे, गुणवत्ता आहे आणि तो सादर सुद्धा केला. आणि आता मात्र मनीष तात्रे पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये हा फटका आणि लॉंग ऑन सीमा रेषा पार मनीष तात्रेच्या बॅट मधून निघतोय गोळीच्या वेगानं हा चौकार. दीपक, एक गोष्ट आपल्याला अनुभवायला मिळते किंवा आपल्याला बघायला मिळेल, निश्चितपणे या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करायलाच हवं, कारण आतापर्यंत जेवढ्या रन्स आल्यात त्या केवळ चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून आलेल्या. सिंगल डबल घेण्याचा अजिबात प्रयत्न केला गेलेला नाहीये आणि मला असं वाटतं की फलंदाजांच्या मनामध्ये तशी भावनाही नाहीये. त्यांना असं वाटतं की जिंकायचं तर षटकार आणि चौकार मारूनच जिंकायचं. नक्कीच पुढचा चेंडू, या वेळेला मात्र चेंडू जातोय तो मिड ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक अतिशय चपळ आहे, तिथं धाव घेण्यासाठी धावला होता नॉन स्ट्राईक एंड कडून फलंदाज, मात्र त्याला माघारी धाडले, त्यामुळे हा चेंडू निर्धाव जातोय. 19 चेंडू आणि 17 धावांची. आजकाल 1-1 2-2 चा पाडा आता मात्र सगळेजण विसरलेत. चौकार षटकारांची भाषा बोलणारे सगळे फलंदाज आहेत आणि त्याला कारणीभूत आयपीएल आहे, कारण आयपीएल मध्ये आपण पाहिलं की षटकार चौकारांची आतषबाजी होत असते आणि आता पुन्हा एकदा तशाच पद्धतीनं आणखी एक उत्कृष्ट चौकार या ठिकाणी बघायला मिळतोय. डील केली जाते ती फक्त चौकार आणि षटकारांमध्येच. मगाशी तसं पाहिलं तर मनात आणलं असतं ते एक धाव निश्चितपणे घेता आली असती, मात्र तो मोह टाळला आणि चौकारावर जास्त बिलीव्ह केलं आणि हा चौकार त्यानं वसूलही केला. अशा पद्धतीनं
आता धावांची गरज आहे ती फक्त 13 आणि चेंडू आहेत 18. पनवेल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कटेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं, मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि वळतो पुन्हा एकदा सामन्याकडे. हा मात्र अतिशय सुंदर चेंडू, जोरदार अपील करण्यात येत आहे. काय अपीलवर निर्णय देतात पंच ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र अजूनपर्यंत तरी पंचांचा कोणताही इशारा आलेला नाही. फलंदाजांनी आता आपले एंड बदलायला सुरुवात केली. दोघेही एकमेकांबरोबर चर्चा करतायत. दोन्ही अंपायर्सकडे अजूनही आशाळभूत नजरेनं सगळे खेळाडू बघतायत. मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे दुसरं षटक संपलं. अत्यंत महागडं षटक हे सुद्धा समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 14 आणि आता उर्वरित 17 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. निश्चितपणे प्रणय म्हात्रे याचं कौतुक करावं लागेल, कारण प्रत्येक चेंडू गणिक सामन्याचं जे काही सिच्युएशन आहे सामन्याची, ती प्रत्येक सिच्युएशन आमच्या समोर तो अतिशय सोप्या पद्धतीनं मांडतो. त्यामुळे आम्ही आपणापर्यंत ती सिच्युएशन पोहोचवण्यात यशस्वी ठरतोय. धन्यवाद प्रणय. वळूयात आपण पुन्हा एकदा पुढच्या षटकाकडे. पुढचं षटक घेऊन येतो तो गोलंदाज अभय. पहिला गोलंदाज होता चरण, ज्यानं 16 धावा दिल्या. त्यानंतर मिथून, त्यानं 14 धावा दिल्या. आता अभय किती धावा देतोय हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे, कारण जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती फक्त 13 धावांची आणि चेंडू आहेत 17. अभयचं पहिलं षटक. या संपूर्ण स्पर्धेचा नियमही असा आहे की 5 गोलंदाज वापरले जातात. हा लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा पहिल्या चेंडू पासून दिशाहीन गेंदबाजी किंवा दिशाहीन गोलंदाजी करायला सुरुवात केली अभयनं, त्यामुळे एक अतिरिक्त धाव मिळाली. अवांतर धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या 31 आणि आता जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 12 धावांची गरज. एकतर्फी सामना होणार असं चिन्ह दिसतंय. दरम्यान आताचा चेंडू यावेळेला मात्र शफल करून मारण्याचा प्रयत्न, मात्र मला या निश्चितपणे नमूद करावं लागेल अशा पद्धतीनं चुकीचे फटके मारण्याची गरज नाही. सामना आपल्या हातामध्ये आहे. प्रत्येक चेंडू गणिक दबाव वाढणार आहे. त्यामुळे फलंदाजानं डोक्यानं खेळलं पाहिजे, अर्थात बॅटनं खेळलं पाहिजे, पण चढून खेळलं पाहिजे. दरम्यान पुढचा चेंडू आणि एक धाव या चेंडूवर घेतली गेलेली आणि अशा पद्धतीनं धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या पोहोचली आहे 32 वर. आता आवश्यकता आहे ती 15 चेंडू आणि 11 धावांची. आणि या संपूर्ण डावातली पहिली सिंगल धाव या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. एक वाईडची मिळाली होती, मात्र बॅटनं घेतलेली पहिली धाव या ठिकाणी सिंगल घेतली गेलेली आहे. अन्यथा आतापर्यंत जितके चेंडू टाकले गेले त्या चेंडूंवर चौकार आणि षटकार वसूल करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला, कारण आज जवळजवळ 6 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत मारण्यात आलेला आहे. तिसरं षटक प्रगतीवर आहे. अभय म्हात्रे गोलंदाजी करतोय. 2 चेंडू त्याने टाकलेत, 2 धावा दिल्यात. पुढचा चेंडू फुलटॉस, यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीवर चेंडू अडवला जातो. चेंडू परत येतो तो गोलंदाजाच्या हातामध्ये. मात्र 1 धाव पूर्ण करण्यापुरता अवधी आहे तो फलंदाजांकडे आणि अशा पद्धतीनं आता 10 धावांची गरज आहे ती 14 चेंडूंमध्ये. बहुतेक शेवटच्या 5 चेंडूंची गरज लागणार नाही असं दिसतंय, कारण ज्या पद्धतीनं फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमण केलेलं ते आक्रमण पाहता गोलंदाजांना पूर्णतः त्यांनी निष्प्रभ केलंय. दरम्यान पुन्हा एकदा खराब फटका मारण्याचा प्रयत्न. मला पुन्हा एकदा सांगावं लागेल दीपक की अशा पद्धतीनं फटका मारण्याची गरज नाही. आपण आपला नॅचरल खेळ खेळावा, स्वाभाविक खेळ खेळला तर निश्चितपणे धावा होत आहेत, षटकार मिळतात, चौकार मिळतात. मग अशा परिस्थितीमध्ये आपण वेडेवाकडे फटके का मारावेत? जेव्हा मॅच रिलॅक्स मोड मध्ये येते ना, तेव्हा मात्र ही धाडस वाढतं फलंदाजांचं. नाही, पण मला असं वाटतं की अशा पद्धतीचं धाडस करणं चुकीचं आहे, कारण तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये आणखी नवीन एका संघाशी सामना करायचा आणि अशा वेळेला तुमचे जे कमकुवत दुवे आहेत ते जर समोरच्या संघानं हेरले तर कदाचित तुम्हाला त्याचा निश्चितपणे तोटा होऊ शकतो. दरम्यान वाईट बॉल होता, 1 धाव वाढली आणि दरम्यान हा चेंडू अप्रतिमरित्या खेळून काढलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वरून षटकार आता मात्र यशस्वी ठरलाय. अनाकलनीय, अद्भुत अद्भुत विलक्षण हे फटके आहेत आणि हे फार कठीण आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आजकाल सर्रासपणे पाहायला मिळतात. बैठक शॉट अगदी झोपून हा फटका खेळलाय तो लॉंग लेग कडे. काय अफलातून आहे. याची सुरुवात खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधनं झाली. आपण पाहिलं की डगलस मरेलियरनं ज्या पद्धतीनं शॉट खेळले
त्यानंतर अशा पद्धतीचे शॉट खेळण्याचा जणू प्रघात सुरू झाला आणि तो प्रघात आजही सुरू आहे. षटकारानं धावसंख्येत भर झाली. आता 3 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. म्हणजे मगाशी मी जे भाकीत केलं की कदाचित शेवटचं षटक टाकलंच जाणार नाही. दरम्यान आताचा चेंडू पुन्हा एकदा शफल करून मारण्याचा प्रयत्न. बीट होतोय. फलंदाज अर्थात जरी फलंदाज बीट झाला तरी तो बाद होणार नाहीये. षटक संपलंय. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40 आणि जिंकण्यासाठी आता उर्वरित 11 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे ती फक्त 3 धावांची. म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे शेवटचं षटक कदाचित बघावं लागणार नाही. जे शेवटचे 5 चेंडू जी पेनल्टी दिली गेली होती किंवा ज्याला आपण म्हणूया जी शिक्षा दिली होती एका चेंडूची, ती शिक्षा भोगण्याची गरज लागणार नाही पोसरी संघाला असं दिसतंय. कारण पोसरी संघाचे सलामीचे फलंदाज ज्या दणकेबाज पद्धतीनं फलंदाजी करतायत ती दणकेबाज फलंदाजी पाहिल्यानंतर निश्चितच पुढच्या सामन्यांमध्ये खेळणाऱ्या गोलंदाजांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या उरामध्ये धडकी निश्चित भरली असेल. कारण या दोन्ही फलंदाजांनी अतिशय लिलया फलंदाजी करताना आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलेला आहे. शेवटच्या 3 धावांची गरज आहे आणि चेंडू आहेत जवळजवळ 11. म्हणजे जवळजवळ 2 षटकं बाकी आहेत आणि 3 धावांची गरज आहे. सागर घरत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा प्रत्येक बाबतीत किंवा प्रत्येक विभाग अतिशय नीटपणे पडताळून त्या प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न. दरम्यान आत्ताचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आणि हा पंचांकडून स्वैर घोषित करण्यात येतोय. फक्त 2 धावांची गरज आहे 11 चेंडूंमध्ये. दोन्ही फलंदाजांचं कौतुक करायला हवं कारण दोन्ही फलंदाजांनी आक्रमकता दाखवत आपल्या संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवलेलं आहे. विजयाचं द्वार आता काही क्षणातच उघडलं जाईल आणि तो विजयोत्सव या ठिकाणी पोसरी संघाकडून साजरा केला जाईल. पुढचा चेंडू हलकेच तटवलाय डीप मिड ऑफच्या दिशेनं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर आहे. चेंडू उचलतोय मात्र तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. स्कोर लेवल झाली आहे आणि आता केवळ 1 धावीची गरज आहे ती विजयासाठी. आणि समोर आहे फलंदाज अखिल भोईर ज्यानं सलग 4 चौकार मारले होते. तो अखिल आपल्या संघाला विजय देण्यासाठी आतुर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. अगदी जवळ आणलंय सगळ्या क्षेत्ररक्षकांना मात्र आता उशीर झालाय कारण अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 चेंडूंमध्ये 1 धाव करणं निश्चितपणे कठीण नसणार आहे. दरम्यान हा चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या वरून आणि हा उत्तुंग षटकार अखिलच्या बॅट मधून निघालेला. चला चिंचपाडा संघ आपला निर्णयाची अंमलबजावणी करायची. चिंचपाडा संघ क्षेत्ररक्षण घेतलं असेल तुम्हाला एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. लवकरात लवकर खेळाडू बाहेर येण्याची वाट पाहू नका. तर हा सामना मात्र जिंकलाय तो अर्थातच अर्णव 11 न्यू गोल्डन पोसरी संघानं मनपूर्वक अभिनंदन. पहिल्याही मॅच मध्ये बामणडोंगरी संघाला 1 बॉलची पेनल्टी मिळालेली होती आणि तरीही बामणडोंगरी संघ जिंकला होता. या मॅच मध्ये सुद्धा पोसरी संघाला 1 बॉलची पेनल्टी मिळाली